आकुर्ली, देवत आणि नांदगाव या गावांची नयनाच्या संदर्भात सिडको कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती। यासाठी सिडकोने प्रत्येक गावातील 2-3 प्रतिनिधींसोबत चर्चा करण्याची योजना आखली होती। मात्र मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित झाल्याने सिडकोने ही बैठक रद्द केली। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ठराविक प्रतिनिधींच्या मतांवर अवलंबून न राहता सिडकोच्या अधिकाऱ्यांनी थेट गावांमध्ये येऊन सर्वांशी संवाद साधावा। प्रत्येक गावाचे प्रश्न वेगळे असल्याने ही चर्चा अधिक प्रभावी होईल असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे। आज नयनाच्या माध्यमातून देवत ग्रामस्थ, त्याचप्रमाणे नांदगाव ग्रामस्थ आणि आकुर्ली ग्रामस्थ यांना बैठकीसाठी निमंत्रण दिले। अशा पद्धतीचं वातावरण त्यांच्याकडून तयार करण्यात आलेलं होतं। या ठिकाणी त्या लोक जेव्हा जमली, आपण बघतोय की शेकडोच्या संख्येने शेतकरी बांधव या ठिकाणी आलेला आहे। याच्यानंतर इथे कळतंय की नाही, आमची संकल्पना अशी होती की प्रत्येक गावचं मग सरपंच असेल किंवा 2-3 प्रमुख लोक, म्हणजे 3 गावाचा निर्णय 3-4 लोकांनी घ्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे। तर प्रतिनिधी म्हणून सरपंच, उपसरपंच ही आमचीच मंडळी आहेत, शेतकरी त्यांचा रिस्पेक्टच आहे। अरे पण न्याय निवाडा करताना जागा जमिनी जर शेकडो शेतकऱ्यांच्या जाणार आहेत तर 2-3 लोक इथं निर्णय काय सांगणार आणि निर्णय काय देणार? आमचं या ठिकाणी म्हणणं होतं, नयनाच्या विरोधात 2012 पासून संघर्ष करणारी जी मंडळी आहेत त्या मंडळींना, त्या संघटनांना या ठिकाणी बोलवणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे। या ठिकाणचे जे आमदार आहेत, माजी आमदार आहेत, जे शेतकऱ्यांच्या सोबत आहेत, अशी मंडळी या बैठकीला येणं अपेक्षित आहे। आणि आपण जर बघितलं सिडकोचं जो हॉल आहे बैठकीचा, 100-125 लोक त्या ठिकाणी बसून उभी राहू शकतात अशी परिस्थिती असताना जेव्हा 70-80 शेतकरी एकत्र दिसतात तेव्हा ही मंडळी बैठक होणार नाही, एवढी लोक जमणार नाहीयेत। हे सगळ्या ज्या गोष्टी चालू आहेत, शेतकऱ्यांमध्ये 2 गट 3 गट करण्याची यांचं हे धोरण आहे। आपण बघतोय की आता आकुर्ली एका बाजूला आहे, नांदगाव आहे आणि देवत आहे, या 3च ग्रामस्थांना बोलवण्याचं आज नेमकं कारण काय? तर हा सगळा भूलभुलैया आहे। या ठिकाणी जेव्हा संघटनांचे प्रतिनिधी हजर राहतील तर मूळ मुद्द्यांवरती या ठिकाणी घाव घालता येऊ शकेल। सिडकोला पाहिजे, नयनाला पाहिजे म्हणून आम्ही इथे हजर राहायचं, तर कायद्याच्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार काम झालं पाहिजे, ही शेतकऱ्यांची भूमिका आहे। आम्ही या ठिकाणी 2012 पासून विविध प्रश्न मांडलेले आहेत ना, यामध्ये पुनर्विकासाचा प्रश्न सॉर्ट होतो का? तर त्याचं उत्तर नाहीये। बरेच अशी प्रकरणं चालू आहेत की कोर्टामध्ये भांडतात शेतकरी, भावाभावांमध्ये वादविवाद चालू आहेत कोर्टामध्ये, तर त्या ठिकाणी तुम्ही कोर्टाला सुद्धा पाट्यावर मारणार आहात का? तुम्ही प्लॉट पाडून कोणाच्या तरी नावावरती मोकळे झालात, पण 3-4 शेतकऱ्यांचं जे भांडण चालू आहे, कदाचित आज तुम्ही प्लॉट एकाच्या नावावर दिलाय, उद्या कोर्टाने जर निर्णय दिला इतरांच्या बाजूने कोणाच्या, तर त्या परिस्थितीमध्ये काय होणार आहे? तुम्ही आमच्या गुरुचरणाच्या जागा लाटताय, ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागा लाटताय, बरोबर आहे? तर हे सगळे जे प्रकार आहेत आम्ही याचं प्रॉपर अभ्यास करून संकलन केलेलं आहे। त्या मुद्द्यांवरती भांडणं गरजेचं आहे ना। 2-3 प्रतिनिधी येणार आणि होणार असं काही चालणार नाहीये। त्याच्यामुळे ग्रामस्थांची मागणी आहे, इथे आम्हाला न बोलवता आमच्याकडे या तुम्ही गावागावांमध्ये, तिथे प्रश्न खऱ्या अर्थाने कळतील ना। आज काय झालंय की तुम्हाला नयना स्कीम लाटायचे म्हणून काय केलंय की विलास फडकेंच्या घरावरती राजेश केणींचा प्लॉट, म्हणजे आम्ही त्यांच्या घराजवळ प्लॉट घ्यायला जायचं आणि डोके फोडून घ्यायचे का? असं एका केसमध्ये झालेलं नाहीये। अशी हजारो केसेस आहेत की शेतकऱ्याच्या घरावरती प्लॉट टाकणं। आमची मागणी आहे, तुम्ही तर स्कीम लाटताय की नाही, जमीन लाटायला येत आहे की नाही, तर आमच्या घरावरती प्लॉट बीट हा सिस्टीम चालणार नाहीये। उदाहरणार्थ एखादा 20 गुंठाच्या आवारामध्ये राहतोय, 3 गुंठ घर आहे किंवा 2 गुंठ घर आहे, त्या घराचा विषय प्लॉटची सिस्टम मध्ये येणं अपेक्षित नाहीये। 2 गुंठ घर सोडून 18 गुंठ जी जागा आहे त्याच्यावरती बोलता येईल, आणि ते पण कधी? शेतकऱ्याला काय मान्य आहे? हे तुम्ही 60-40 रेशो वगैरे आम्हाला मान्यच नाहीये। त्याच्यामुळे या ठिकाणी बैठकीला तुम्ही आतमध्ये नंतर सांगितलं की आता बैठक नको, शेतकऱ्यांना पण अशा पद्धतीची बैठक नको आहे, आमच्या गावोगावी तुम्ही या, त्या ठिकाणी आपण न्याय निवाडा करूया, ही भूमिका घेऊन या ठिकाणी शेतकरी उतरलेला आहे। 6/1/2025 रोजी सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, आमदार महेश बालदी साहेब यांच्या उपस्थितीत MDंच्या सोबत एक बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये त्याचं इतिवृत्त झालं आणि त्या बैठकीमध्ये सन्माननीय आमदार साहेबांना आश्वासित करण्यात आलं का आम्ही 3-3 गावातल्या सरपंचांना बोलवून आपण एक बैठकीचं या ठिकाणी आयोजन करू। त्यानुसार आजची बैठक बोलवण्यात आली होती आणि आज आकुर्ली, देवत
आणि नांदगाव या सरपंचांना बोलावण्यात आलं, परंतु नांदगावमध्ये आज प्रशासक असताना प्रशासकाने संपूर्ण गावकऱ्यांसमोर हा पत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून आणला आणि संपूर्ण गाव या ठिकाणी आमच्या घरांच्या बाबतीत काय प्रश्न आहे म्हणून संपूर्ण गावकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। त्याचबरोबर देवतचे स्वतः सरपंच उपस्थित राहिले, अकुर्लीचेही देखील सरपंच आहेत ना, अकुर्लीचे सरपंचही देखील उपस्थित राहिले। मुळात म्हणजे नैना हा प्रकल्प अतिशय वाईट आहे आणि नैना जर सांगत असेल का आम्हाला नैना या भागात आल्यामुळे तुमच्या जमिनीच्या किमती वाढल्या, तर या तुमच्या प्रभात पर्वच्या माध्यमातून मी सांगेल, लवादानी ज्या आम्हाला नोटिसा दिलेल्या आहेत त्या कलम MRTP ॲक्ट कलम 100 प्रमाणे दिलेली आहेत, त्याच्यावरती कलम 99 कलम 98 मध्ये सांगतोय तुमच्या जमिनीची किंमत 500 रुपये फक्त वाढलेली आहे। लक्षात घ्या प्रत्येकाने। वामन शेळकेंचं मी उदाहरण देईन, पाळीच्या वामन शेळकेंची जागा कॉरिडॉरमध्ये जात असताना त्यांना 20 ते 22 लाख रुपये प्रति गुंठा भाव मिळाला आणि वामन शेळके यांची जमीन नैनामध्ये जात असताना त्यांना जी नोटीस आली 24 गुंठ्याची, 24 गुंठ्याच्या नोटीसच्या अभावी त्यांना 9 प्लॉट आले आणि त्यांना 39 लाख रुपये त्यांच्या जमिनीची किंमत झाली। तदनंतर ती किंमत झाली त्यांची 9 प्लॉटची किंमत 14 लाख रुपये झाली आणि 14 लाखानंतर त्यांनी वजाबाकी करून 50% त्याला लावले। 39 वजा 14 केल्यानंतर त्या जमिनीची पुन्हा किंमत 24 लाख रुपये झाली आणि 24 लाख रुपयाप्रमाणे कलम 98 प्रमाणे 50% आम्ही हा प्लॅनिंग केल्यामुळे 50% आम्हाला आणि 50% तुम्हाला ह्या सूत्रानुसार त्या जमिनीची किंमत पुन्हा 12 लाखावरती आली। मुळात म्हणजे नैना आल्यामुळे त्या जमिनीची पाळीच्या भागामध्ये आणि कॉरिडॉरची जर तफावत आपण केली तर किमान 22 लाख रुपये एका गुंठ्याला मिळतात आणि इथं 24 गुंठे जागेचे किमान किती मिळतात आपल्याला, तर 12 लाख रुपये ही एवढी तफावत आहे। त्याच्यामुळे नैनासारखा प्रकल्प आमच्यावर तो लादण्याचा शासन धोरण आखतोय, तो प्रकल्प या ठिकाणी आम्हाला नकोय। त्याचबरोबर अकुर्लीचा परिस्थिती अशी आहे की अकुर्लीच्या ग्रामस्थांची जी जागा आहे त्या ग्रामस्थांच्या जागेवरती नैना येण्याचे कितीतरी वर्ष अगोदर ग्रामस्थांनी सुनियोजित प्लॉटिंग करून किमान 100 ते 150 घरं त्याच्यावरती बांधलेली आहेत। ती घरं देखील, ती जागा देखील नैनाने 55 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे भरून ती जागा सिडकोकडे वर्ग करण्यात आलेली आहे। काही दिवसांनी आता तो सातबारा बंद झालेला दिसतोय, काही दिवसांनी त्या सातबाऱ्यावरती सिडको किंवा महाराष्ट्र शासन असं नाव येईल। त्याचबरोबर देवतची जागा देखील सर्वे नंबर 78 आहे, त्या सर्वे नंबरची देखील 19 कोटी काय मला असं वाटतं आहे याच्यात लिहिलेलं, त्याच्यापेक्षा जास्त रक्कम भरली आणि ती जागा देखील आज सिडको नैनाच्या महाराष्ट्र शासन सिडको नैना असं सातबारा झालेलं आहे। त्या जागेत देखील 30 ते 40हून अधिक जास्त घरं आहेत। नांदगावच्या बाबतीत सांगायचं झालं तर नांदगावच्या आदिवासी वाडीमध्ये 140 आदिवासी एकत्रित समूहाने राहतात। त्या आदिवासी वाडीवरती देखील त्यांनी प्लॉट आरक्षित केलेला आहे आणि त्यांना देखील उठवण्याचा प्रयत्न आहे। पळसप्याची गणेशवाडी असेल त्या ठिकाणी 14 गुंठ्याचा गणेशवाडीचा जो प्लॉट आहे 14 गुंठ्याचा, त्या 14 गुंठ्यावरती 40 ते 45 घरं आहेत। इंदिरा गांधी गेल्यानंतर इंदिरा आवास नावाची एक धोरण गोरगरिबांसाठी शासनाच्या माध्यमातून राबवण्यात आलं। त्या धोरणाच्या माध्यमातून त्या लोकांना जी जागा दिली, घरं बांधून दिली, त्या घरांवरती देखील नैनानी प्लॉट टाकलाय। अजून तुम्हाला एक उदाहरण देईन, कुडाव्याची शाळा असेल, ती शाळा गुरुचरणामध्ये आहे, त्या शाळेवरती देखील नैनानी 60-40चा प्लॉट बसवलेले आहेत। त्याच्यापेक्षा सांगायचं झालं, आपण सगळे हिंदू आहोत आणि हिंदू असताना आपली ग्रामदेवता ही अधिक महत्त्वाची आहे। आपण ग्रामदेवतेलाच सगळं स्मरण करून पुढची कामं करतोय। त्या माझ्या शिवकरची ग्रामदेवता आहे, त्याचं शिवकरचं ग्रामदेवतेचं क्षेत्र आहे 2.80 आणि त्या 2.80चं क्षेत्र किती मला मिळालेलं आहे तर 1.23 क्षेत्र, म्हणजे त्यालाही देखील 60-40 केलं आहे। शिवकरची स्मशानभूमी आहे 10 गुंठ्याची, त्यालाही देखील त्यांनी मला 4 गुंठ्याचा प्लॉट दिला आहे। अशा पद्धतीनुसार एकदम बोगस आणि बेशर्मीचा प्रकार, म्हणजे ह्या ज्या अधिकारी लोकांनी जी बेशर्मीपणा केलेली आहे त्या बेशर्मीचा प्रकार उजेडात येत असताना दिसतोय आणि हा उजेडात आलेल्या प्रकाराला आम्ही मंडळी सगळे विरोध करतोय। कोणत्याही परिस्थितीमध्ये
आम्हाला विश्वासात घेऊन म्हणजे 2-3 लोकांना इथं बोलवायचे आधी सांगायचे. काल परवा काही झालं किरणजी तुम्ही होते त्या बैठकीत? आमदार साहेबांच्या सोबत होते का? नव्हते का? आमदार साहेबांच्या सोबत जी बैठक झाली त्या आमदार साहेबांच्या सोबत आमदार साहेबांनी एक प्रश्न विचारला की 5038 घरांची विरोधकांनी उडवलेली अफवा आहे, त्या बाबतीत तुमचं मत काय? तुम्ही का खुलासा दिला नाही? हे सातत्याने तो प्रश्न मला असं वाटतं प्रभात पर्व होतं तुमचं, तोच प्रश्न चर्चेला आला. परंतु या ठिकाणचे जे DCP आहेत, या अतिक्रमण विभागाचे DCP आहेत सुरेश मेंगळे साहेब, हे सरळ सरळ त्याच बैठकीमध्ये 5व्या प्रश्नाला सांगतात, काय सांगतात का 1200 घरं आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत. 1200 घरांना आम्ही नोटिसा, 1200 घरं इथं बेकायदेशीर पहिले आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला दिसली आणि 130 घरं 1200हून अधिक बांधकामांना MRTP ऍक्टने नोटिसा दिलेल्या आहेत आणि 130 पेक्षा जास्त घरांवर आम्ही कारवाई करायला गेलो आणि अपुरा पोलीस बल मिळाल्यामुळे ती कारवाई झाली नाही. आमदार साहेबांच्या समोर देखील बेशर्मीची उत्तरं या लोकांनी देतात, तर आमच्या 3 सरपंचांना काय कळले असता? लक्षात घ्या, आमदार साहेबांनी जे 4 वेळा साहेब निवडून आलेले आहेत, या ठिकाणी नैना समजलेल्या लोकांना बोलवणं गरजेचं आहे. ज्यांना नैना समजली, गेली 10 वर्ष नैनामध्ये जनजागृती करणारी जी काय मंडळी आहे, जी गावोगावी जातोय, ज्यांनी त्या नैनाचा पूर्ण बायोडाटा सर्च केलेला आहे, अशा लोकांना बोलवून त्यांच्या प्रतिक्रिया घेणं गरजेचं आहे. त्यांना समजवणं गरजेचं आहे का नेरेपाड्याची तर 24 एकर जमीन आहे, नेरेपाड्याची 24 एकर जमीन आहे आणि 24च्या 24 एकर मालक कोण आहेत? तर नेरेपाडा ग्रामस्थ 7 लोकांची नावं आहेत आणि या 24 एकर जमिनीवरती काय टाकलंय? पब्लिक पर्पज. 60% जागा घेऊन पण यांचा पुरा झाला नाहीये. लक्षात घ्या, 60% भूखंड शेतकऱ्याचा घेऊन ते पुरा न करताना नेरेपाडा ग्रामस्थांची जागा पब्लिक पर्पज साठी टाकली. अकुर्लीची तेच परिस्थिती आहे. अकुर्लीची मारुती देव आणि ग्रामस्थ या नावाने सातबारा आहे आणि त्या सातबाऱ्यावरती बांधलेल्या घरांना देखील बेकायदेशीर ठरवण्याचा काम यांच्या माध्यमातून होतोय. हे या ठिकाणी ज्यावेळेस आमदार साहेब येतात त्यावेळेस चर्चेच्या वेळेस ते चर्चा करताना दबक्या आवाजात चर्चा करतात. त्याच्या अगोदर त्यांची एक मीटिंग होतोय आणि खरं काही सांगायचं नाहीये. खरं सांगितलं तर आपला सगळा पितळ उघडा पडेल. खरं काही सांगायचं नाही. अर्धा 1 तासाची जी वेळ असतो ती मारून घ्यायची. त्याच्या वेळेस आमदार साहेब जे बोलतील त्याला हा करायचा आणि विषय संपून टाकायचा. त्याच्यानंतर काही गोष्टी सुधाव करायच्या आणि मग त्या गोष्टी बाबा सरपंचाला बोलवतो, आधी सरपंचांची चर्चा करतो. आता देवतचे सरपंच आहेत नाही तर विनोद वाघमारे, त्यांची 5 घरं आहेत. त्या घरांवरती शेतकरी आहे नरेश रामदरणे यांचा प्लॉट त्याच्यावरती टाकलेला. मला असं सांगा, नरेश रामदरणेची ताकद आहे का सरपंचाचं घर तोडून प्लॉट घ्यायची? आहे का ताकद? नाही आहे ना ताकद. मग ह्या गोष्टी अशा केलेल्या आहेत आणि ह्या गोष्टींमुळे आम्ही टोटल नैनाबाधित जे शेतकरी आहोत, ग्रामस्थ आहोत, हे टोटल अडचणीत येणार आहोत. नैना आल्यामुळं आमच्या जमिनीचा जर नैना सांगत असेल भाव वाढला तर आमच्या जवळ बसा. आताच मी समाधान खटकर यांना बोललो का साहेब कलम 100 प्रमाणे, कलम 99 प्रमाणे, कलम 98 प्रमाणे आम्हाला जी तुम्ही एक नोटीस दिलेली आहे लवाद आणि TPHच्या बाबतीत, त्याच्यामध्ये आमचा जो आकडा आलेला आहे त्याच्यानंतर खालचा आकडा पहा. तुम्हाला आम्ही देणेकरी लागतो, आम्हाला येणेकरी आमच्या जमिनीचा शून्य लागतोय. बरोबर आहे ना तुझी? आम्ही शून्यकरी लागतोय. अशामुळं मी संपूर्ण या ठिकाणी मोठ्या संख्येने तात्काळ तुम्ही उपलब्ध राहिले. खरं तर नांदगावकरांचा मी मनापासून आभार मानेन. मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिले, तुम्ही जागृत आहात, जागृत झालेले आहात. तुमचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करेन. असेच सगळ्यांनी जागृत व्हा. जागृत होण्याची वेळ आहे, गरज आहे आणि आपल्यावरती आलेला हा जो संकट आहे तो आपल्या ताकदीच्या जोरावरती आपण परतावा करू शकतो. धन्यवाद. नमस्कार. आज आपण इथे कशासाठी जमलेलो आहोत तर 3 गावांची बैठक सिडकोने चोरून लावली असा स्पष्ट आरोप माझा आहे. आणि या बैठकीचा उद्देश काय होता तर त्यांना वाटलं नांदगाव, कुडावे असेल, अकुर्ली असेल आणि देवद असेल ही गावं सहज त्यांना संमती देतील, मंजुरी देतील आणि आम्ही त्या गावांमध्ये प्रकल्प करू. पण नैनाचा प्रकल्प मुळात चुकीचा असल्यामुळे तो काही होणं शक्य नाही. आज नांदगावमधील
मी सांगतो जवळजवळ प्रत्येक घरातून एक एक माणूस आलेला आहे की जो सांगतो की माझ्यावर या प्रकल्पाने अन्याय झालेला आहे। मग अशी परिस्थितीमध्ये आपण ही नैना स्वीकारायची। मुळात नैना आलीच कशाला? तत्कालीन 2013 मध्ये तत्कालीन मिनिस्टर जयराम रमेश काँग्रेसचे मिनिस्टर होते, त्यांनी काय सांगितलं की एअरपोर्ट होतोय, एअरपोर्टच्या आजूबाजूच्या भागात अनियंत्रित विकास होऊ नये। फक्त इतक्याच गोष्टीचा फायदा घेऊन त्यावेळेस लोकांनी असं त्यावेळेच्या अधिकाऱ्यांनी असं ठरवलं की या लोकांपासून आपण या जमिनी आज बघितलं तर देशामध्ये सगळ्यात जास्त टॉप 5 मध्ये जी गणली जाईल जागा अशी आमच्या आहे। आमच्या बाजूला नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, मुंबई गोवा हायवे, तुम्हाला JNPT, तुमच्या बाजूला कॉरिडॉर असेल, जंक्शन पनवेलचा असेल, एअरपोर्ट असेल, या सगळ्या सुविधा म्हणजेच एवढ्या सगळ्या गोष्टी असताना आमची जमीन आमच्याकडून फसवून काढून घेतली जाते आणि शेतकऱ्यांना विश्वास घेण्याच्या ऐवजात त्यांच्याकडून बोलवून त्यांच्याकडून जे ते सांगतात ते न लिहून घेतात आर्बिट्रेटर आपलाच एक वेगळाच कायदा किंवा वेगळंच मत हे पुढच्या नेत्यांपर्यंत, पुढच्या अथॉरिटीपर्यंत पोहोचवतात। सिडको नैना ही आज पण गावांना कारवाई करत आहे। 1970 साली झालेली सिडको नैना आजही शेतकऱ्यांचा तिथे विरोध आहे। आमचे आमदार बाळाराम पाटील साहेब असतील, इतर नेते असतील, हे सर्व आजही त्यांना विरोध करतात। आपण बघतो की सिडको या प्राधिकरणाची आज आमच्या विभागाला किंवा आपल्या पूर्ण महाराष्ट्राला गरज नाही। सिडको हटवूनच या विभागाचा आपल्या करा, कारण आज जर सिडको सोडली तर आपण बघतोय की आमच्याच पनवेल तालुक्यातील घोट, करवले, रोहिंजण ही गावं असतील किंवा आपल्याच पनवेल तालुक्यातील गिरवले असेल, सोमाटणे असेल, ही गावं असतील, या गावांमध्ये कोणताही विरोध, कोणताही घर तुटत नाही, कोणताही आक्षेप नाही। मग जर अशी परिस्थिती असेल तर आपल्या इथे नैना व्हावी हा हट्ट आमदार महेश बादलींनी, आमदार प्रशांत ठाकरेंनी का करावा? आमच्या इथे पनवेलमध्ये जे प्राधिकरण आहेत, पनवेलमध्ये जी प्राधिकरणं आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये जी प्राधिकरणं आहेत त्या प्राधिकरणामधून सुद्धा तुमचा विकास होऊ शकतो। आणि आज ते महाराष्ट्र आमच्याकडे तिसरी पार्टी म्हणजे माझी जमीन जर विलास फडकेंना द्यायची तर मी का मध्ये एजंट ठेवू? माझा आणि सरकार बरोबर डायलॉग व्हायला पाहिजे। मधील जी प्रॉफिट मेकिंग सरकारची कंपनी आहे सिडको नैना ही आम्हाला नको आहे, शेतकऱ्यांना नको आहे। जर त्यांना असं वाटतं, मी आता ते अधिकारी काय नाव खटकाळे साहेब, म्हणजे मला त्यांची मी कमी घसण असल्यामुळे त्यांची नावं सुद्धा माहिती नाही, तर ते खटकाळे साहेब यांना स्पष्ट सांगितलं का तुम्हाला ठीक आहे मान्य, आमच्या लोकांकडून हरकती घ्या, त्यांच्यावर अभ्यास करा आणि नंतर 15 दिवसात 8 दिवसात तुम्हाला जेव्हा तुमचा अभ्यास होईल तेव्हा माझ्या नांदगाव गावात जा आणि बघा की नांदगाव गाव हे तुम्हाला त्याच्यामध्ये किती अडचणी आहेत आणि मग त्या सोडवण्याचा प्रयत्न करा आणि मग तुम्ही घ्या। आमच्या लोकांची संमती असेल तर विकासाला आमच्या कमिटीचा राजेश केणी असतील, अजून विलास फडके असतील, सगळे आमच्या कमिटीचा कुणाचाही विरोध असण्याचं कारण नाही। विकासाला विरोध नाही, या महाराष्ट्र शासनाच्या धोरणाला विरोध आहे। संविधानाचा 26 जानेवारी येतो, संविधानाच्या मार्गाने आपण आम्हाला न्याय द्या। आम्हाला एक तिसरी कंपनी आणून, प्रॉफिट मेकिंग कंपनी आणून आम्हाला फसवण्याचं, लुबाडण्याचं काम महाराष्ट्र शासनाने करू नये ही विनंती करतोय आणि थांबतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण पाटील, परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेतर्फे इथे आलो आहे। आज प्रथमतः दिसतंय की साधारणतः 3 गावांच्या सरपंचांना आणि ठराविक मंडळींना सिडकोचे जे नैना विभागाचे अधिकारी समजदार खटकाळे साहेब त्यांनी बैठकीला बोलावलं होतं। पण मुळात जर माझ्यासारख्या व्यक्तीला कधी आर्बिट्रेटर समोर आर्ग्युमेंट करण्याची चान्स मिळाली तर तुमच्यामार्फत माझे काही ठराविक प्रश्न त्यांना येते, मी तुमच्याबरोबर विचारू शकतो की सर्वप्रथम प्रश्न असा येतो का बाबा हे ग्रामस्थांनी, गाववाल्यांनी यांची घरं आणि यांच्या जमिनी अगोदर का तुमचे हे सगळे महामंडळ अगोदर आले? आज तुम्ही स्वतःच्या शेतामध्ये लोकांनी वर्षानुवर्ष राहती घरं आहेत त्यांना नोटिसा काढता, त्याच्या मागचं कारण असतं का बाबा तुम्ही काहीतरी त्या जमिनी आरक्षित केल्या, पण त्यांना विचारलं का आजपर्यंत कधी? कुठल्या गावात तुम्ही गाव बैठक घेतली का? कोणाला विश्वासात न घेता कुठल्याही प्रकारचे स्थानिक पंचनामे करता परस्पर जर असे आरक्षण पडत असतील तर ही खूप लज्जास्पद बाब आहे। शासनाने महसुलाचे नियम काहीतरी पाळायला पाहिजे, तशी चपराक मला वाटतं ह्या अधिकाऱ्यांना दिली पाहिजे। प्रत्येक गावामध्ये पहिले सक्षम पंचनामे व्हायला पाहिजेत,
कुठले सातबारे आहेत, किती टोटल क्षेत्र आहे, गावची लोकसंख्या किती आहे, त्यांना कुटुंब वाढीसाठी अजून किती जागा लागू शकते, त्याच्यानंतर गावातल्या जमिनींचे अभिलेख करायला पाहिजे, गुरुजरणी किती, आकारी पर्चे किती, नदीपात्राचे किती, फॉरेस्टचे किती, वैयक्तिक सातबारे किती, प्रत्येक सातबाऱ्यामध्ये घरं किती, त्याच्या अगोदर सरसकट आरक्षण टाकली. त्याच्यामुळे आता जे काही नाना कमिटीचे ढवळे साहेब बोलले, राजेश केणी बोलले, पुढील मंडळी बोलतील, या सगळ्या तफावतीला एकच उत्तर आहे की बाबा प्रत्येक गावामध्ये गाव बैठका घेणं, इथे येऊन बैठका करण्यापेक्षा तुम्हाला जमीन जर आमच्या घ्यायची आहे तर तुम्हाला आमच्या पैसे यायला लागेल, आम्ही तुमच्या पैसे काय यायचं हे याला सर्वात मिळू. तुम्ही जर गावात आलं तुम्हाला सत्य परिस्थिती दिसेल कोणाचं घर कुठे येते. त्याच्यानंतर असंख्य न्यायालयात निवाडे पेंडिंग आहेत, कितीतरी लोकांचे आपसमध्ये भांडणं चालू आहेत, तुम्ही प्लॉट वाटप करताय, जे विकासक आहेत त्यांनी सहमती याला दिलेली आहे, पण जे शेतकरी आहेत ते आजही या प्रकल्प विरोध करतात. त्याच्यामुळे आमच्यासारख्या मंडळीची सुद्धा अशी धारणा आहे की बाबा आहे सरसकट जसं तुम्ही वाढवून ठेवलंय त्या निकषावर जर हा प्रकल्प होत असेल त्याला सर्वांनी विरोध 100% केलाच पाहिजे. पण जर विकासाचा केंद्रबिंदू शेतकरी असेल तर त्याच्यावर चर्चा होऊ शकते, पण त्यासाठी प्रत्येक गावामध्ये गाव बैठकी घेणं गरजेचं आहे. इथे आम्हाला बोलवण्यापेक्षा, इथे येऊन आम्हाला वेटीस धरण्यापेक्षा प्रत्येक गावामध्ये तुम्ही बैठका लावा, तुमच्या आर्बिट्ररी लेवलचे किंवा जिल्हाधिकारी लेवलचे जे काही अधिकारी असेल त्यांना तिथे बोलवा, लोकांच्या समस्या जाणून घ्या, गावाचे पंचनामे करा, त्याच्यानंतर एक ड्राफ्ट पॉलिसी बनवा. याचं उलट असं झालंय TPS 1 ते 7 ला नगरविकासाची मंजुरी मिळाली, अजूनपर्यंत लोकांचे निवाडे पेंडिंग आहेत. बरोबर दादा, 1 ते 7 ला तुम्ही नगरविकास खाते राज्य सरकारची मंजुरी, राज्य सरकारने तरी कधी विचारलं का बाबा ग्रामस्थांना तुम्ही विश्वासात घेतलेला आहे का, भूखंड जे दिले ते लोकांना मान्य आहेत का, जो वाटाघाटी तुम्ही करता 40-7ची ते लोकांनी सहमती अजूनपर्यंत दिली आहे का, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही. जर 1 ते 7चं जसं झालं तसं 7 ते 12 विलाडू सगळे TPS ते मंजूर करून घेतील. पण त्याच्यासाठी हे जे ग्रामस्थांना मी विशेष धन्यवाद देईल का सगळे एकत्र आले, नांदगावचे सर्व माजी सरपंच साहेब आहेत, मनोहर भोईर साहेब किंवा इतर पण मंडळी आहे, प्रत्येकाचं एकच म्हणणं आहे का आहे तसं तुम्ही प्रकल्प राबू पाहत असाल तर त्याला आम्ही ठासून विरोध करू. आणि जोपर्यंत नैना असेल, सिडको असेल किंवा शासनाचे अधिकारी स्वतः येऊन गावातल्या गाव बैठका घेत नाही, गावांचे ठराव घेत नाही आणि लोकांचे जे काही म्हणणे ते ऐकून घेऊन त्याचं निराकरण करत नाही, तोपर्यंत त्याला सनदशीर मार्गाने विरोध चालूच राहील. धन्यवाद. बैठकीला आमच्या 3 गावच्या सरपंचांना बोलवलं होतं, पण सर्व ग्रामस्थ पण हजर राहिले, त्याच्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. मेन म्हणजे विषय असा आहे की जो आता विषय आहे नैनाचा, याला सिडकोच्या अधिकारी स्थल पाणी पहिली करायला पाहिजे. स्थल पाणी केली तर माझ्या मते जवळजवळ विषय मार्गी लागतील. म्हणजे ॲक्च्युअल जागेवर जाऊन जर बघितलं कोणाच्या जागेत काय अडचण आहे आणि त्याच्या आजूबाजूला जर मोकळी जागा असेल तर मग ती स्कीम कशी राबवता येईल याच्यावर मागील बैठकीत दोन्ही आमदारांनी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. तर त्याप्रमाणे जर स्थल पाणीला सुरुवात केली लवकरात लवकर तर माझ्या मते हा विषय थोडासा लवकर मार्गी लागेल. त्यासाठी आता आम्ही पण सर्व ग्रामस्थांना कळवतो की आता हे 26 जानेवारी आहे, 26 जानेवारीला एक ग्रामसभा आम्ही आयोजित करतो ग्रामसेवकांना सांगून. त्याच्यात आमच्या गावचे काही मुद्दे आहेत, प्रत्येकाची जी काही समस्या असेल ते आम्ही एक लेखी कागदावर लिहून नैनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना आम्ही आमंत्रित करू की तुम्ही स्थल पाणी जर केली तर स्थल पाणीतनं जवळजवळ विषय मार्गी लागू शकतात, असं माझा विश्वास आहे. मी नंदकुमार पाटील. आजचं जे बैठकीचं आयोजन होतं म्हणजे नैना TPS बनवता वेळेस जे 40% प्लॉट शेतकऱ्यांना दिलेले आहेत, त्यांच्या आता बऱ्याच शेतकऱ्यांचा मूळ गावठाणाबाहेर जी घरं तयार झालेली आहेत स्वतःच्या शेतात बांधलेली आहेत, पण त्यांच्या शेत जमिनीचा प्लॉट त्यांच्या घरांवरतीच दिलेला आहे. आणि याच्या संदर्भात 6/1/2025 रोजी उरण पनवेलचे आमदार महेश बादली साहेब, प्रशांत ठाकूर साहेब, तसेच सिडको MD, जॉईंट MD, चीफ प्लॅनर यांची जी बैठक झाली त्या बैठकीचे जे मिनिट्स आले त्या मिनिट्समध्ये पहिलाच मुद्दा असं सांगितलेला आहे की जर शेतकऱ्यांची घरं वाचवायची असेल तर त्यांच्या जमिनीचा प्लॉट जेवढी पण जमीन असेल त्याचा प्लॉट त्यांच्या घरावरतीच दिलेला आहे, असे ते स्पष्ट त्यांच्या मिनिट्समध्ये सांगतात. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, आता एखाद्या शेतकऱ्याचं समजा 40 गुंठ्याचं शेत आहे आणि त्याचं घर आहे 2 गुंठामध्ये, त्याला ते 40 गुंठे शेताचा प्लॉट दिलेला आहे 16 गुंठेचा आणि तो 16 गुंठेचा प्लॉट बरोबर त्याच्या घरावरतीच दिलेला आहे. मग तो घर जोपर्यंत आपण तोडत नाही तोपर्यंत प्लॉट डेव्हलप होणारच नाही, ही साधी गोष्ट आहे, कोणीही सांगू शकेल. पण सिडकोचे चीफ प्लॅनर MD हे आपल्या लोकप्रतिनिधींना सुद्धा फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आपल्यासारख्या शेतकऱ्यांचे काय विषय आहे, म्हणून लोकांचे काय मुद्दे आहेत ते गावनिहाय, प्रत्येक गावाचे वेगवेगळे मुद्दे असू शकतात. काही लोकांच्या घरांवरती प्लॉट आहेत, शाळांवरती प्लॉट आहेत, देवी देवतांवरती प्लॉट आहेत, म्हणजे प्रत्येक गावाची समस्या वेगवेगळी आहे. तर त्याचं जर समाधान करायचं असेल तर सिडकोची जी मॅनेजमेंट आहे त्यांनी प्रत्येक गावागावात येऊन गाव बैठका घेतल्या पाहिजेत, प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत कोणाच्या काय समस्या आहेत ते जाणून घेतल्या पाहिजेत. त्यासाठी गाव बैठका घेणं खूप महत्त्वाचं आहे. असं 4-5 लोकांना बोलवून
सभा घेणार तर ते आम्ही मान्य करणार नाही. आमचा त्याला ठासून विरोध असेल. धन्यवाद.